छत्रपती संभाजीनगर आणि निवडणुकीतील वाद हे आता समीकरणच झालंय। संभाजीनगर शिवसेनेतील एक वाद काही शमायचं नाव घेत नाहीये। मंत्री संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील कुरघोडी अजूनही सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे शिरसाटांना डिवचण्यासाठी जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 19,000 किलो गुलाल उधळला। नेमकं काय सुरू आहे संभाजीनगर शिवसेनेत पाहूया। हा गुलाल उधळला जातोय छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौरपदी विराजमान झालेले राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांकडून। महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विराजमान झाले आहेत। त्यानंतर जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांकडून तब्बल 3 ट्रक भरून म्हणजे 19,000 किलो गुलालाची उधळण करण्यात आली। इतकंच नाही तर एकूण 11 ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने हार घालून जंजाळ यांचं स्वागत करण्यात आलं। एकीकडे जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवसेनेतला अंतर्गत वाद हा काही केल्या संपता संपत नाही। मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता। हा वाद इतका टोकाला पोहोचला की जंजाळ यांचे कार्यकर्ते शिरसाट यांच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले होते। आता उपमहापौर पदावरून शिरसाट आणि जंजाळ यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आलाय। शिरसाट यांना आपल्या मुलीला उपमहापौर करायचं होतं, त्यासाठीच मला विरोध करण्यात आला असा आरोप जंजाळ यांनी उघडपणे केलाय। कार्यकर्त्याला आनंद झालेला होता, जल्लोष होता आणि ती एक आनंद साजरा करण्याची एक पद्धत आहे आणि कार्यकर्ते शिरसाट साहेबांना निमंत्रित करत होते की आपण या गुलाल आम्हाला तुम्हाला लावायचा आहे आणि त्यांचा मुलगा सेठ देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत गुलालामध्ये नावून निघाला। शिवसेनेमध्ये 2 गट असायचे बिलकुल कारण नाहीये, परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा उपमहापौर पदाची निवडणूक आणि माझं नाव जाहीर झालं होतं तेव्हा पालकमंत्री साहेबांनी थोडासा विरोध माझ्या नावाला दर्शवला होता आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा फॉर्म भरण्याची तयारी त्या ठिकाणी केली होती, परंतु पक्षाचा व्हीप आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली आणि मला उपमहापौर पदाची संधी या ठिकाणी मिळाली। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडा उत्साह आणि जल्लोष होता। जंजाळ यांनी केलेल्या आरोपांच्या बद्दल विचारलं असता संजय शिरसाट यांनी मिश्किल टिप्पणी करत जंजाळ यांच्याच वर पलटवार केलाय। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। अंतर्गत गटबाजीचा फटका शिवसेनेला संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीतही बसला। संभाजीनगरमध्ये एक हाती सत्तेत राहिलेली शिवसेना यंदा 3ऱ्या क्रमांकावर फेकली गेली। तरीही शिवसेनेतला अंतर्गत वाद संपता संपत नाहीये। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पक्षातल्या गटबाजीवर तोडगा काढावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, संभाजीनगर। तर शिरसाट जंजाळ वादानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर लावण्यात आले। या बॅनर्समधून पालकमंत्री संजय शिरसाट यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। जंजाळ मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना शुभेच्छा अशी उपरोधात्मक टीका शिरसाटांनी केली होती। त्यानंतर आता जंजाळ समर्थकांनी शहरात थेट बॅनरबाजीच केली।